श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 6 यामधील समास 9वा सारशोधन याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी 7व्या समासामध्येच उपासनेचे महत्त्व सांगताना स्वतःच्या रामोपासनेबद्दल थोडक्यात पण अतिशय सारमय वर्णन केलेले आहे. या समासामध्ये स्वतःच्या आत्मानुभवाचे तसेच थोडक्यात पण अति रहस्यपूर्ण वर्णन ते करत आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की संसार न सोडता व प्रपंचाचा व्याप न टाकता माणूस केवळ सूक्ष्म विचाराने आत्मज्ञान अनुभवू शकतो. त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. याच जन्मामध्ये मनाने संसारामधून अलग होऊन स्वस्वरूपाकार होऊन जाता येते. इतकेच नव्हे तर देहीच विदेही दशा भोगता येते. निर्गुण देवाशी अनन्यपणाने राहता येते. परंतु सर्वात कमाल म्हणजे सर्व काही करून पुन्हा आपले अकर्तेपण जसेच्या तसे शाबूत ठेवता येते. श्री समर्थ रामदास स्वामींच्या स्वानुभवाचे हे सूत्रमय वर्णन साधकांना दीपगृहाप्रमाणे जन्मभर मार्गदर्शक होईल. सामान्य माणसाला हे जरा विलक्षण वाटते. म्हणून श्री समर्थ अखेर सांगतात की जो कोणी हे खोटे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे. आपल्या या विश्वामध्ये सगुण व निर्गुण, दृश्य व अदृश्य, स्थूल व सूक्ष्म, विशेष व सामान्य, माया व ब्रह्म, असार व सार एकत्र बसतात. जीवनात प्रत्येक ठिकाणी असार सांडून सार घ्यावे लागते. असार वरवरचे कवच असते तर सार हे अंतरंगातील रहस्य असते. असार आणि सार या दोघांचे लक्षण निश्चित करणे हे माणसाच्या बुद्धीचे खरे काम आहे. यातच सारासार विचार म्हणतात. यालाच सारासार विचार म्हणतात. हा विचार केल्यावर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीला परमार्थ साधना म्हणतात. परमात्मा दृश्यावेगळा खरा, पण दृश्याला तो अंतर्यामी रूपाने व्यापून राहतो. संतांच्या संगतीमधून राहून तो गुप्त परमात्मा शोधून काढण्यास शिकावे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात सारशोधन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. गुप्ता हे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयासा हे ज्ञान बाह्याकाराचे. श्रीराम. गुप्त ठेविले उदंड अर्थ, आणि प्रकट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ, अंतरी असे. श्रीराम. तैशे दृश्य हे माईक, पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक, ते तदंतर जाणती. श्रीराम. द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जणासी. श्रीराम. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखीला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ, दृश्य पदार्थाचा. श्रीराम. काबाडी वाहती काबाड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयाचे तयास गोड, कर्मयोगे. श्रीराम. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वाटिती, तैसे नव्हे तही नृपती, सार भोगते. श्रीराम. जयासा हे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार, वाहताची मेले. श्रीराम. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडीती, आपण वर्तल्याचा घेती साभिमान. श्रीराम. सार सेविजे श्रेष्ठी, असार घेई जे वृत्तापृष्टी, सारा असाराची गोष्टी, सज्ञान जाणती. श्रीराम. गुप्त परीस चिंतामणी, प्रकट खडे काचमणी, गुप्त हेमरत्न खानी, प्रकट पाषाण मृत्तिका. श्रीराम. अव्वा शंख अव्वा वेल, गुप्त वनस्पती अमोल, एरंड धोत्रे बहुसाल, प्रकट सिंपी. श्रीराम. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मळिया गरू, बोरी बाभळा उदंडी. श्रीराम. कामधेनू जाणी जे इंद्रे, सृष्टीत उदंड खिल्लारे,
महद्भाग्य भोगी जे नृपवरे इतर कर्मानुसार श्रीराम नाना व्यापार करीती जन आघवेची म्हणती संकाचन परंतु कुबेराचे महिमा न कोणासीची नये श्रीराम तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते पोटाचे किंकर नाना मते धुंडिती श्रीराम तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना सारा सार विवंचना साधू जानती श्रीराम इतरास हे काय सांगणे खरे खोटे कोण जाणे साधू संताची खुणे साधू संत जाणती श्रीराम दिसेना जे गुप्त धन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम रायाचे सन्निध होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे श्रीराम सद्वस्तूच लाभे सद्वस्तू अव्यावेस्तास अव्यावेस्तू पाहता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे श्रीराम म्हणून हे दृश्य जात आवघेची आहे अशाश्वत परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा श्रीराम दृश्या वेगळा दृश्यांतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चय वाणे श्रीराम संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय श्रीराम हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे श्रीराम प्रचितानी अनुमान उदारानी रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन या समहदांतर श्रीराम पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार तैसा नव्हे सारा सार तत्काळ लाभे श्रीराम तत्काळची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्म मरणाचा श्रीराम याची जन्मे येण्याची काळे संसारी होई जे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वस्वरूपाकारे श्रीराम ए गोष्टी सकरी अनुमान तो सिद्धची पावेल पतन मिथ्यावदे त्यास आन उपासनेची श्रीराम हे यथार्थची आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे असोनी काहीच नसणे जनामध्ये श्रीराम देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान वाणे श्रीराम देहीच विदेह होणे करून काहीच न करणे जीवमुक्ताची लक्षणे जीवमुक्त जाणे श्रीराम एरवी हे खरे नवटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सार शोधन नाम समास नववा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम